याला बायको अगा याला बायको कोणाला रे मोठा कोणाला असं कोणाला मस्त खरे का बाबाजी बोले म्हणते बाबाजी म्हणायचे आहे अरे मती मारली भीती वाढली झाला जीवाला त्रास झाला जीवाला त्रास आणि याला एवढे लोक आणि याला बायको ज्याला बायको मिळाली धडकलास याला बायको मिळाली शाहीर साहेब तुम्हाला नाही म्हणत समजलं का याला म्हणजे तुम्हाला लागू आहे मली लागू आहे इथं सर्वांना लागू आहे ते बायको बायको थडकलाच कशी थडकलाच तुम्हाला समजते बाई कोणती असते ते ऐका ते बाई ऐकत असते की वागणूक कशी आहे ऐका माय बाप नाही पेटली पण टाकतो म्हणते रोट्या बाय बाय बिना चूल पेटवल्याची रोट्या टाकते का रे बाई मग ते बाई कशी असेल कशी असते ते बाई असेल कशी कशी असते घरी एक दाना नाही अगो बाई रोट्या तर अशा टाकतो म्हणते फक्त तुम्ही बसा पण चुली निघलो इस्तोच नाही अजून बसा चुलीने इस्तो तर पाहिजे त्यासाठी साधन सामग्री राहते हो ना नाही काळी वाळली पाहून भूक मारली मला आता रोट्याच टाकते ना पाहू तरी तुम्हीच्या घरी काया गेल्या आहे का नाही लक्ष पुरवली नाही काळी वाळली पाहून भूक मारली नाही विचारलं पाण्याला ज्या बाईला मी देवाच्या आलो ते असं पाण्याला नाही विचार हे काय जेवण चाराल एका गिलासा पाण्याला विचार त्या बाईने गिलास नाही विचार हे बाई असं करतो तसा करतो घरी नाही दाना पण गोष्टी करते मोठ्या चुला नाही पेटली पण टाकतो म्हणते रोट्या नाही काळी वाळली पाहून भूक मारली नाही विचारलं पाण्याला आगा हे बायको आगा हे बायको मिळाली फडकला हे बायको मिळाली फडकला जीवाला
मती मारली भीती वाढली जीवाला त्रास आणि याला बायको मिळाली थडकलास मग दादा झालं तर फक्त गाणं पूर्ण करू द्या म्हणायचे आहे निरंजन स्वयंपाक नाही केला काही नाही केलं पण हे भांडे घासत होते भांडे भरले ना स्वयंपाक करू चूल पेटली नाही अन्न शिजलं नाही पण भांडे घासले पण ते भांडे घासले तर घासले पण येणारा जाणारा लोक त्या बाईला का म्हणे काय म्हणे ऐका माय बापा सुंदर विषय आहे राणीबाई कोणाला म्हणते जिने नवरा नाही रे पण हिने नवरा आहे ना नवरा राव तरी राणी म्हणते बा कोणी पागल मारतो तरी हिने राणी म्हणते नवरा असून बिना कामाची घासते हे भांडी आणि नवरा असून सारे जन्म तिला राणी मग मला विचारायचे आहे आणि कोणाले धरलं कोणाले सोडलं कोणाले धरलं कोणाले सोडलं कोणाला काय दिलास कोणाला काय दिलास आता हे बायको आजी हे बायको अरे याला बायको मिळाली भडकलास याला बायको मिळाली भडकलास दिवसांना गर्भ राहिलं गया या बाईला गर्भ राहिलं आणि बापाने दूध पाजलं बापाने दूध पाजलं काय झालं आईला लक्षात ठेव दूध कसं पाजलं दूध कसं पाजलं ऐका काय म्हणतो आहे शाहीर साहेब काही दिवसानं त्या बाईला गर्भ राहिला आणि बापाने दूध पाजलं तर तिच्या स्तनाले दूध फुटलं नाही तर स्तनाले कोणाचं दूध फुटलं बापाच्या बापाने कसं मग तिच्या उदरात तो पालला लायनाचा मोठा झाला
पण तिनं स्तनपान याच्या बापाने कोण स्तनपान आलं आणि स्तनपान बापानं जसं स्तनपान करायला लागलं तसं ते माई काय झालं ते आईले कुठं गेली का कुठं राहिली तर तुला आता लावायचं आहे. बाई कोणती होय, तो नवरा कोणता होय, समजलं का? आणि तिला सारे रोग काऊन राणी म्हणते नवरा असून. या गोष्टीचा तुम्हाला विचार करायचा आहे. मान जाएगी आपको. अनुभवाचा प्रश्न आहे आणि अनुभवातच थोडा समजलं का? इकडे तिथे काही भटकायची गरज नाही. समजलं का? म्हणून काही दिवसानं गर्भ राहिला बापाने दूध पाजलं, काय झालं आईला? अरे मने ज्ञानेश्वर सांग खरोखर उत्तर देण्यात तू आलास, उत्तर देण्यात तू आलास. अगं याला बायको, याला बायको, याला बायको मिळाली धडकन